चला चला, वेळ फार घेतला बघा. मॅच संपून 25 मिनिटं झालेत, मॅच अजून सुरू का होत नाही. निलेश मात्रे देखील आलेत, सामना एन्जॉय करतायत. ओम मात्रे देखील येऊन गेलेत. उद्या जे संघ खेळणार त्यांनी वेळेवर या. दत्ता बघा सावलीचा आनंद घेतात. मोठा गाव साठी पारदर्शक आलेले हरेश म्हात्रे मोठागाव. हरेश म्हात्रेला आपण तर कॅचला 200 रुपये आणि बॅटिंग करताना 3 चौकार आपलं बघितलं तर 3 चौकार, 1 चौकार मारते 200 रुपये आणि 1 षटकार मारता. पहिला चेंडू, 1 धाव कंप्लीट केला पाहिजे. दुसरी होते का इथे, 1च धाव, खातं उघडलंय. आणि आपण तर लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपये, लगातार 3 षटकारासाठी आपण तर 1500 रुपये. संदीप म्हात्रे याचकडून. गोलंदाज आहे आपण पहिले तर विलास आलाय. विलास गोलंदाजी मार्क शाकला. जितू संगनायक आहे ऑन साइडला. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये शॉर्ट मिडविकेट मिड ऑन वाडी श्लॉगन. ओ चांगला चेंडू, लेग ब्रेक बघायला मिळालाय, पडल्यानंतर बाहेर काढलाय. डॉट चेंडूची समाप्ती. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. ओ यावेळेला आपण तर लेग स्टंपवर टाकला चेंडू. पंच वाईट शिकून करतायत. अवंत भर दवसक्यात दाखल 2. या स्पर्धेत आपण बघितलं प्रथम पारितोषिक 40, द्वितीय पारितोषिक 20, तब्बल 60ची स्पर्धा आहे. विलास राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. टाकला जितू पाटील. ओ फ्लिक केला, यावेळेला उडवलाय. शॉर्ट मिडकेच्या दिशेने चेंडू चाललाय वेगाने. यावेळेला जोपर्यंत वाईडी श्लॉंगन क्षेत्ररक्षक घेतोय. हरे चेंडूला फीड करतो. गुड थ्रो, गुड थ्रो. खूप चांगली फेकी. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 4. प्रत्येक मॅचसाठी कोल्ड्रिंक देखील असणारे अनेक स्पर्धा आहेत, पण सागावची स्पर्धेमध्ये एक वेगळं पारितोषिक असणारे. विलास तू चितू फुलटॉस ऑन साइडला टर्न केलंय. गॅप शोधले यावेळेला. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिडरेंजच्या मधून चेंडू चालला यावेळेला आपण तर सीमारेषा पार. चौकार. नवनाथ मात्रे तुम्ही असे धावतले आम्हाला वाटलं खेळाडू आलाय का ना. पोझिशन बघा ना, ड्रेस कोड तसाच केला त्यांनी. नाही अभी मैं जवान हूं ते सांगतात, यंगस्टर हूं मैं. नवनाथ म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे जबरदस्त खेळाडू. एक जबरदस्त संघ बांधलाय त्यांनी. विलास राईट आर्म राऊंड तिकडे मार्क टाकला. जितू फुलटॉस आहे, पुन्हा एकदा टर्न केलाय. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार. चौकार. क्या बात है. रमा देखील सामना एन्जॉय करतायत. क्या बात है. नाही उद्या सर्वांनी बघा जे संघ खेळले नाही त्यांनी सागाव स्पर्धेला नक्कीच भेट द्या. एक जबरदस्त आयोजन आहे. 12 धावा. राईट आर्म राऊंड देखील मारा करतो. स्मेल खूप येतोय चांगला जेवणाचा. ओ उडवला यावेळेला. बॅटर बॅटमॅन चेंडूला फ्लिक केलाय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार. चेंडू 3 चौकार आलेत जेतूच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग. नाही बघा कोणताही संघ जर जेवण केलं नसेल तर त्यांनी जेवण करून घ्या. सर्व संघांना जेवणाची आपण तर उपलब्ध आहे, जेवण उपलब्ध आहे. प्रेक्षकांना पण आहे. नाही प्रेक्षकांना पण आहे. जेवण म्हटलं तर आमच्या गुणलेखकाच्या चेहऱ्यावर बघा किती आनंद झालाय. नाही नका जेवा, आपलं जेवण आपण जेवायचं असतं. टेस्ट करा. नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाला कधीच पाठ दाखवू नका. आम्ही एकदा दाखवली 3 वेळा हल्दी जेवलो ना नॉनव्हेज, पण शेवटी भाजी खायला लागली. असं अन्न आहे. 16 धावा. निलेश म्हात्रे आलाय. लेफ्ट माराय. हो चांगला चेंडू खोल टप्प्याचा ड्राईव्ह केला यावेळेला. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक जमिनी मंगेश आहेत. धावसंख्या 17. निलेश म्हात्रे लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो. आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो निलेश.
ओ यस त्या उद्ध्वस्त काय चेंडू होता काही कळायच्यात आधी जितू बाद होतोय ते बॅट खाली यायच्या आधी चेंडूने एसट्यांचा वेध घेतलाय वेगवान चेंडू पहिला गडी बाद 17 धावसंख्या होती देवीचा पाडा 40 प्लस संघाचा गिरीश येतो नवीन बॅटर चला नेक्स्ट मॅच नवा पाडा नेवाली नेवाली पाडा नवा पाडा नेवाली पाडा न नावाचे दोन्ही संघ खेळताना दिसतील जर कोणताही संघ इथे आला असेल त्याचा भोजन झाला नसेल त्यांनी भोजन करून घ्या नितीन काळन उद्याची स्पर्धा सागावची आहे नितीन काळन देखील प्रमुख आयोजकाच्या भूमिकेत आहेत सर्व कॅश त्यांच्याकडेच असते गिरीश येतोय पुष्कर काटे जेवण केलं नसेल तर करून घ्या वेग प्रचंड होता मला वाटतं जर मीटर असतं तर समजलं असं किती वेगाने चेंडू टाकलाय ओ अजून एक वेगवान गोलंदाज निलेश मात्रे चेंडू फेकतो का आगीचे गोळे फेकतो मैदानावर काय वेग आहे याच ग्राउंडवर ते सराव करतात यष्टेक्षक प्रकाशचं कौतुक करेल खूप चांगला कलेक्टर लेफ्ट हँड ओर तिकडे मार्ग टाकला गिरीश हो चांगला चेंडू यावेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला चांगलं क्षेत्ररक्षण मंगेशचं मिडॉनला एकच धाव मिळते चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं क्रिकेट बघायला मिळतं दोन्ही संघाच्या माध्यमातून धावसंख्या 18 पहिल्या षटकात धावा आल्या होत्या पण नंतर मात्र रोखलेत ओ जबरदस्त गोलंदाजी पायचित्त स्ट्रॉंग अपील होत आहे बॅटर बाद लेग बिफोरच्या स्वरूपात अजून एक दे धक्का पाचता नवीन बॅटर कोण येतोय हेमंत येतोय राजू कधी येणार मग बॅटिंगला तिसरं षटक प्रगतीपथावर आहे दुसरं षटक प्रगतीपथावर पण हेमंत आले हेमंत देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा सुरुवात चांगली झाली ती पहिल्या षटकात धावा आल्या तर तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की 16 धावा आल्या तर 16 धावा आल्या पण त्यानंतर जबरदस्त कमबॅक दोन बॅटर बाद केले 2 धावा दिलेत हेमंत आलाय पाचा हेमंत कशा प्रकारे बॅटिंग करतोय की अजून एक यश मिळतोय खूप चांगली गोलंदाजी निलेश म्हात्रेच्या माध्यमातून लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय हो जबरदस्त गोलंदाजी बॅटरमॅन चेंडू वेगाने निघून गेलाय खूप चांगली गोलंदाजी तेवढंच चांगलं यष्टीरक्षण आपण पाहिले तर प्रकाशचं गोलंदाजी आवडण्यासाठी निलेशसाठी टाळून देते या षटकात 2 धावा दिल्या 2 बॅटर बाद केले जबरदस्त कमबॅक मोठा गाव 40 प्लस संघाचं महेंद्र म्हात्रे येतो पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक गणतो P2 मध्ये राम म्हात्रेला देखील आपण पाहू शकता महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक रामदादा स्वागत आहे आपलं देखील 8 भाषेमध्ये ते गाणे बोलतात मराठी हिंदी इंग्लिश गुजराती साऊथ इंडियन कन्नड तेलुगू महेंद्र आलाय गोलंदाजी मार्कवर महेंद्र म्हात्रे अनिकेतचे बाबा स्ट्राईक केला आपण पाहू शकता यावेळेला गिरीशला आपण पाहू शकता हो उडवला यावेळेला कव्हरच्या डोक्यावरना चेंडू चालला आपण तर थोडासा आपण तर वळण घेतोय डावेड घेतोय सीमा रेषा पार चौकार धावसंख्या धावफलकाती 22 22 धावा
22 धावा आल्या आहेत. पहिल्या चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं उडवला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधला चेंडू सीमा रेषा पार गेलाय. महेंद्र गोलंदाजी मार्कस, स्ट्राईकला गिरीश. ओ जबरदस्त गोलंदाजी. कॉडब्यांचा अपील केलं जातं या बेला. डॉट चेंडूची समाप्ती. मैदानावर प्रचंड आवाज दिसतो तो रमाचा. एन्जॉय करता स्पर्धा. 22 धावा. महेंद्र राईट आर्म ओव्हर द कडे मार्क टाकला गिरीश. ओ एज एक धाव तिथे पूर्ण केले जाते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता या बेला 23. चला टॉस साठी या. नवापाडा 40+ आणि नेवालीपाडा 40+ मध्ये टॉस केले जाणार आहे. टॉस साठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. महेंद्र राईट आर्म ओव्हर द कडे मार्ग टाकला. हेमंत शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला या बेला. पंचांचा इशारा येतो या बेला. चौकार. 27 धाबा. धावा. महेंद्र हेमंत पुण्याचा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू लिडिगेच्या झेलची शक्यता आहे. महेंद्रने सांगितलं माझा झेल मी घेणार. गुड कॅच. चौकाराचा प्रत्युत्तर दिले बॅटर बाद. चला कॅप्टन या. नवापाड्याचे कॅप्टन कृष्णादा कॅप्टन पाठवा. नेवाली पाड्याचे कॅप्टन कृष्णा आपण तर आले. तुमचे कॅप्टन देखील पुष्कर काठे आलेत. क्या बात आहे. ना पुष्कर काठेकडे बॅग मध्ये काय आहे? मोबाईल नाही जडीबुटी चालत नाही हो क्रिकेटमध्ये. हो चांगला चेंडू. सन्मान दिलाय. प्लेसमेंट केली या वेळेला. पुश केलंय. पुश करो खुश राहो. 1 ने धाव संख्या वाढते. दशक धाव फल करते आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा. काय कमबॅक केलंय या षटकात देखील. आपण तर एक चौकार जाऊन आपण तर 2 चौकार गेले. 10 धावा आल्या आणि एक बॅटर बाद गेला. 28 धावा 3 षटकात समाप्त. तर ह्या मैदानावर जो विचार केला ना 36 धावांचं संरक्षण झालं. आपण तर 46 धावांचं देखील 45 धावांचं देखील संरक्षण झालंय. टॉस करूया आपण. टॉस कुणाच्या हस्ते करायचं तर आम्हाला जरा कळवायचंय. महेश पाटील भोपर यांच्या शुभ हस्ते टॉस करू आपण. महेश पाटील या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. रेल्वे मैदान ऐतिहासिक मैदान म्हणजे पहिला 52 चाळ नाव होतं पण आता चाळी दिसत नाहीत. चाळी तोडल्या. आता टावर. चला कॅमेरामॅन महेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. निलेश आले दुसऱ्या स्पेल मध्ये. 28 झाले आहेत. राजू चला चला लाईव्ह आले जरा. निलेश हो वेगवान चेंडू होता या वेळेला. 1+1 धावा मिळतात का पाहायचंय. पंच वाईट चिखून करतायत. संख्या 30. निलेश मात्र आलेत. शौद पाटील देखील दुपारच्या सत्रामध्ये मला जॉईन होत आहेत. त्यांचा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. टॉस करायचंय. निलेश लेफ्ट हँड ओव्हर दकडे मारा करतोय. ओ क्लासिकल कबा ड्राईव्ह बघायला बेला. मिड ऑफ वरून चेंडू चालला. लॉंग ऑफला दत्ता येतोय. चेंडूला फीड करतोय. 2 धाव होत आहेत का पाहायचंय. राजू वेगाने आले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धाव करते आपण पाहू शकता. 32 धावा. टॉस होतोय. नेवालीपाडा 40+ विपक्ष नवापाडामध्ये टॉस केला जातोय. टॉस कोणी जिंकलाय. पुष्कर काठे. यस नेवालीपाडाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. निलेश
हो चांगला चेंडू होता, ऑन साईडला टर्न केलाय शॉर्ट मिडविकेट रिझन मध्ये. धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता या बेला 33 धावा, 14 षटक प्रगतीपथावर आहे. निलेश लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतो स्ट्राईकला राजू म्हात्रे. हो उडवला चेंडू या वेळेला, टायमिंग चांगलं होतंय, क्षेत्ररक्षक आले होते हरेश, त्यांना बीट करून चेंडू चालला या वेळेला वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. 37 धावा. पहिल्या फेरीतील यानंतर शेवटची मॅच आपण पाहणार. 37 धावा. राजूच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय, खणखणीत चौकार आलाय. प्रयत्न खूप चांगले केले होते हरीशने मिड विकेटला. तर अतिशय सुरेख चेंडू, फुल लेंडिलोचा चेंडू होता या वेळेला, बॅटमॅनने फेकला होता. एक धाव कंप्लीट केले होते. याच दरम्यान समाजसेवक आणि आमचे मामा बळीराम मामा नंदिवली यांचं आगमन झालंय. बळीराम पाटील नंदिवली यांचं आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 38 धावा. ओ जबरदस्त गोलंदाजी, एसटी रक्षक इथे मात्र चूक करतोय. एक धाव मिळते बॅटच्या स्वरूपात. आपण एक धाव येते, धावसंख्या 39. 5 चेंडू झाले, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आज बरेचसे खेळाडू अनुपस्थित, सुभाष दिसत नाही संघामध्ये, ते आपण तर तुषार देखील दिसत नाहीये. हा जॉब देखील फार महत्वाचा आहे, प्रत्येक स्पर्धेत तुम्ही खेळू शकाच असं नाही. ओ चांगला चेंडू होता यावेळेला, ऑन साईडला फक्त ग्लान्स करत होता, फ्लिक करत होता लेग बॉयच्या स्वरूपात. एक धाव मिळते, तसं काय धाव फलकाती. 40 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर अंतिम षटक कोण घेऊन पाहिजे? दत्ता येतोय. बघा जेवण करायचं अजून कोणी बाकी असेल तर जेवण करून घ्या. सर्व खेळाडूंसाठी प्रेक्षकांची जेवणाची व्यवस्था आहे, ज्यूसची देखील व्यवस्था आहे. मग अजून काय पाहिजे मंगेश 40+ मध्ये? बळी मामाला देखील आम्ही आमंत्रित करू. मामा उद्या आपली स्पर्धा 3 दिवस सुरू आहे. 26, 27, 28 किंग मैदान यायचं तुम्ही, खरं का? उद्या महाशिवरात्र, शंकराच्या भक्तांसाठी मोठा दिवस. त्यानंतर मग वेध लागतो तो होळीचा, आणि त्यानंतर गुढीपाडवा. मग प्रेम आपले सण संपले, मग आपण पहिले जत्रा आणि लग्न. झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अंतिम षटक घेऊन येतो दत्ता. दत्ता आलेत, 40 धावा झालेत. देवीचा वाडा 40+ संघाच्या राजू पाजर कशावर बॅटिंग करतोय. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला, यावेळेला उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आरेशे मस्तक पर येतो, हा पायचंय दस्तक, षटकार. षटकार दिला अंपरनी.
फटका चांगला आहे, ताकद चांगली आहे. जितक्या वेगाने चेंडू टाकला त्याला तितक्याच वेगाने मिडविकेट सीमारेषा बाहेर पाठवून दिला यावेळेला. 6 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल कधी 46. मॅच मध्ये मजा येईल. आता राजीव बघा मैदानावर काय फाईट करतोय का त्याला माहिती आहे आता इथून फॉर्म मध्ये आलो तर सागावच्या स्पर्धेत चांगली बॅटिंग करता येईल. दत्ता राईट आर्म राऊंड द मारा करतोय सगळा राजू म्हात्रे. ओ पुन्हा एकदा चेंडू खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह करायचा होता. बॅटची आतली कडा. एकच धाव. कमबॅक चांगलं झालंय. 47 धावा धावफल करते. नवनाथ देखील आले आहेत. नवनाथचं देखील सागावच्या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान असतं त्यांच्या ग्रुपचं. आणि उद्यापासून ती स्पर्धा चालू होणार आहे. उद्या पहिल्या दिवशी 12 संघ, दुसऱ्या दिवशी 12, तिसऱ्या दिवशी 8. आणि दरवर्षी आपण आता दर दिवस खेळपट्टीचं पूजन केलं तर सकाळी बरोबर 8:30ला चेंडू पडतो. दत्ता ओ वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षकाने चूक केली आहे. शरद काका जेवण करून घ्या. धावसंख्या 48. धावा. हो उडवला चेंडू. क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. एक्स्ट्रा कव्हरने क्षेत्ररक्षक येतोय मग चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट होतोय. धावसंख्या 50 कंप्लीट. देवीचा वाडा 40+ संघाच्या 50 धावा धावफल कधी लागल्यात. धावा धावफल कधी. दत्ता तू राजू. हो चेंजअप पेस होता. पडल्यानंतर चेंडूला बाहेर काढले. थोडंसं फिंगर रोल केले. डॉट चेंडूची समाप्ती. 50 धावा. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात यावेळेला एक चेंडू. यावेळेला डॉट चेंडू नकोय मी तर म्हणेल. सिंगल मिळाले तरी चाललं असतं. दत्ता तो राजू स्विच हिट केला यावेळेला. आपण तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या आतल्या कडेला लागलाय. टोला चेंडू लागलाय. 2 धावा होतं का पाहायचंय. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग विथ इन द विकेट. धावा झाला धावफल करते. प्रथम बॅटिंग करताना 52 आणि 53 धावांचं लक्ष असणारे मोठागाव संघासमोर. मोठागाव संघाच्याकडे देखील बॅटिंग खूप चांगली आहे. निलेश म्हात्रे का एक बॅटर आहे त्यांच्याकडे. त्यानंतर मंगेश आहे. हरेश देखील चांगली बॅटिंग करू शकतोय. महेंद्र म्हात्रे देखील चांगले बॅटर अष्टपैलू खेळाडू आहेत. आज बघितलं तर सुभाष नाहीये, तुषार नाहीयेत, पण तरी आज संघाने चांगली कामगिरी केली आहे. खास करून निलेशचं कौतुक करेल. काय जितूला वेगाने चेंडू टाकला. तर मॅच सुरू होईल त्यावेळी दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक नितीन गावणे. धन्यवाद.
चांगली स्पर्धा तुम्हाला या मैदानात पाहायला मिळाली. 2 दिवस सार्वजनिक गणेश उत्सव सुवर्ण महोत्सव तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे 50व्या वर्षात. पहिल्या सत्रात संघ थोडासा अडचणीत होता. देवीचा बडा संघ मात्र अखेर 50 गाठली. 52 धावा झाले. 53 धावांचा पाठलाग करायचा. चला मैदानात बॅट्समन पाठवा लगेच. मोठागाव संघ पुढच्या मॅचमध्ये नेवालीपाडा 40+ संघाने टॉस जिंकलेला आहे. त्यांना फाईट करेल तो नवापाडा. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे पहिल्या प्रीतीची शेवटची मॅच. रवींद्र काळन यांचं आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हेमंत मात्रे येतात पहिलं षटक घेऊन. सध्या त्यांनी मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाचे मेंबर सुद्धा आहेत. सध्या मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशा आपण पाहिलं तर वाराणसीमधून सामना एन्जॉय करत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. आमचे नितीन मात्रे असतील, विकास मात्रे, नागेश पाटील, सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. नितीन भोईर आणि निलेश मात्रे. काव्या स्पोर्टची बॅट तुम्हाला पाहायला मिळते निलेश मात्रे यांच्याकडे. आणि डोंबिवली वेस्टमध्ये तुम्ही जर आला तर नक्कीच जरूर काव्या स्पोर्ट या शॉपला भेट द्या. सनी स्पोर्ट असेल, काव्या स्पोर्ट असेल, भवानी स्पोर्ट असेल, विनय पवार. वळूया मॅचच्या दिशेने. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 53 धावा कराव्याच लागतील. पहिला बॉल, पहिलाच बॉल लॉंग ऑफला फटका फसलाय. राजू मात्रे डाऊन दी बॉल. एक चांगला झेल टिपला आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. नितीन भोईर 0वरती बाद. माजी आमदार सूर्यकांत देसाई यांच्या नावाची स्पर्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. कमिंग सून. त्या स्पर्धेमध्ये प्रवेश फी नसणार आहे, फ्री एंट्री असणारी स्पर्धा. वेणू आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. 8 संघ आपण ऑल इंडिया ओपन शहरी संघ तुम्ही पाहणार आहात. 4 संघ ऑल इंडिया 40+ ओपनचे तुम्हाला पाहायला मिळतील आणि 4 संघ 2 गाव 1 ग्रामीणचे पाहायला मिळतील. चांगली संकल्पना, चांगला फॉर्मॅट. मागच्याही वर्षी ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली होती जुनी डोंबिवलीच्या मैदानात. यावर्षी अजून क्रीडांगण आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. ऋषिकेश देसाई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. भरघोष पारितोषिक मागच्या वर्षी आम्ही पाहिली होती त्या स्पर्धेत. पण जिथे क्षेत्ररक्षक लावला होता त्याच दिशेने फटका नितीन खेळले आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली हेमंत मात्रेला. आशिष मात्रेने चांगली गोलंदाजी केली होती. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये देवीचा बाडा टीमचे हेमंत यांचेच बंधुराज आहेत. सिंगल ने खातं उघडला तर दत्ता भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. 53 धावांचा पाठलाग करायचे. देवीचा पाडा रेग्युलर संघाचा मी उल्लेख करेल. काल ज्यावेळी आम्ही स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये समालोचन केलं. रेग्युलर संघाने चांगला खेळ केला. पहिल्या मॅचमध्ये मी राम म्हात्रेचा उल्लेख करेल. दुसऱ्या मॅचमध्ये योगेश म्हात्रेला मॅन ऑफ द मॅच मिळाली. वाडेकर टीमला त्याने पराभूत केलं. गेसर संघाला पराभूत केला आणि वाकलन संघाला फाईट चांगली दिली होती. मात्र फिल्डिंग थोडीशी खराब झाली त्या मॅचमध्ये. जो एक षटकार गेला जी आय थिंक सुचित भंडारी मला वाटतं त्यांच्याकडनं तो झेल म्हणता येणार नाही. त्यांची हाईट थोडीशी कमी होती. निलेशसाठी हा बॉल चांगला बॉल आहे. कारण 50+ धावा आहेत ना, त्यामुळे एक ऊर्जा मिळाली आता देवीचा बडा 40+ टीमला. या धावांचं संरक्षण होऊ शकतो. म्हणजे याच क्रीडांगणामध्ये दातिवली 40+ संघाने 2 षटकात 40ची गरज असताना प्रकाश नाईकने 11 बॉलमध्ये 40 केल्या. म्हणजे धावाही येतात. बघा हेमंत आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतात या मॅचमध्ये.
जितू का थांबले? बॉल तर थांबलाय, जितूही थांबले. धावा 2 मिळालेत. ओके ओके. षटकार येतोय. दहा धावा दाबुलगत आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे. या धावामध्ये, या क्रीडांगणामध्ये नेहमीच धावांची भूक आहे. रन मशीन निलेश म्हात्रेच्या बॅटमधून आलाय चौकार. ती 18 वरती दत्ता भोईरच्या बॅटमध्ये चौकार आलाय. 18 धावा झालेल्या आहेत. 53 धावांचा पाठलाग. निलेश म्हात्रेच्याच एका मुलाखतीमध्ये तुम्ही ऐका व्हिडिओ. तुम्ही जर युट्यूबला गेलं तर नक्कीच सर्च करा. त्यांनी चांगला उल्लेख केला होता की तुम्ही जॉब सांभाळून क्रिकेट खेळा. आणि तसंही आमच्याही करिअरमध्ये तेच आहे. जॉब समालोचन आम्हाला करावं लागतं. त्याचमुळे आम्ही त्या स्पर्धेला वेळ देऊ शकले नाही. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले, फटका बनवलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. दत्ता भोईरच्या बॅटमधून आलाय बॅक टू बॅक दुसरा चौकार.
असेल तर आपण जरा लवकर या. 18 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. तरी असं वाटतच ताई आज या 40+ ओलांडलेत निलेश म्हात्रे. मात्र धावांची भूक आहे, धावांची रन मशीन. अनेक वर्ष आपण पाहिलं दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2 वेळा स्पर्धा मोठागाव संघाने जिंकली आणि 2 वेळा निलेश म्हात्रे मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी होते. 4 व्हीलर कार त्यांना 2 वेळा मिळाले. शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा निलेशने असे बरेचसे कारनामे केलेत. शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी 2 व्हीलर बाईक दिला. मोठागाव संघ दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2 वेळा याही संघाने जिंकलेला आहे. खार्डी चषक 4 वेळा जिंकलाय. SK ट्रॉफीची स्पर्धा होते बेतवडे येथे, ती स्पर्धा 4 वेळा जिंकले. त्यामुळे चर्चा राहिली मोठागाव संघाची टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. हेमंत येत आहे दुसऱ्या स्पेलमध्ये. 18 बॉलमध्ये आता 25 करायचे त्या मॅचमध्ये. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ती स्पर्धा तुम्ही घरबसल्या एन्जॉय करू शकाल. जय रागाई चषक 2025 स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस. हेमंत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालंय का? लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत प्रदीप. चूक होणार नाहीये. दत्ताला माघारी परतावं लागेल. निलेश सांगतायत एक्झॅक्टली गरज होती का या फटक्याची, कारण 18 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. सिंगल डबलने मॅच सोपी करणं गरजेचे. विकेट महत्वाची होती आणि ती विकेट गमावली दत्ताची. दुसरा धक्का मोठा गावला. ज्या टीमने 2 ओव्हरमध्ये 28 केले त्या टीमला 3 षटकात 25 बनवायला माग जातील का हे पाहणं गरजेचं आहे. कारण निलेश म्हात्रेला माहिती आहे क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचा खेळ आहे. जरी निलेश मैदानात असतील मात्र एका बाजूने जर विकेट गेले, डॉट बॉल आले तर दबाव निर्माण होईल. चांगलं ठाऊक आहे निलेशला. भरपूर ऊन पावसाळी त्याने पाहिलेले आहेत. मुंबईमध्ये जाऊन सुद्धा त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. कर्जतमध्ये जाऊन त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. भिवंडीमध्ये तर त्याच्या नावाची चर्चा भरपूर राहिलेली आहे. त्यामुळे त्याला ठाऊक आहे चांगलं विकेटला महत्व आहे, रन्सला महत्व आहे. दत्ताने थोडीशी घाईच दाखवली असं म्हणावं लागेल या मॅचमध्ये. आता 18-25 हे समीकरण फारसं महाग नव्हतं. आता 17 मध्ये 25 करायचे आहेत. जे हनुमान म्हात्रे आला असेल तर या मोठा गावचे आपले हार्दिक स्वागत. गणेश भोईर आपण असाल तर या गणेश भोईर आपले हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला राजू म्हात्रे वेगाने आलेत. काय प्रयत्न होते. माझा धावा 4 मिळतील चौकार. डॉट बॉलची ते समाप्ती आली. बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने फक्त दिशा दिली. मंगेश चांगली बॅटिंग करते बघा. चौकार आल्यानंतर दुहेरी धावेच्या भूमिकेत आहेत ते. थ्रो फेकी बघा. राजू म्हात्रे यासाठी जाणले जातात. बघा सागावची जी स्पर्धा होणार होती उद्यापासून 26, 27 आणि 28 ती स्पर्धा उसागरला होणार होती नवनाथ म्हात्रे. मात्र ती स्पर्धा आता उंबारलीला होणार आहे. थोडंसं मैदानामध्ये चेंजेस झालेत. फुलटॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळत आहे क्षेत्ररक्षक नवनाथ वेगाने आले. चांगली फिल्डिंग झाली आहे. निलेशचा कॉल आहे 2 धावा आणि निलेशने 2 धावा सहज धावून घेतल्यात. आजही त्याचा फिटनेस तुम्ही बघू शकाल. क्रिकेटमध्ये फिटनेस चांगला असेल तर नक्कीच तुम्ही इथेही फटका चांगला आहे. मध्ये क्षेत्ररक्षक आहेत राजू म्हात्रे वेगाने आलेत. थ्रोफेकी चांगले 2 धावा मिळतील. बारा चेंडू मध्ये आता 15 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय नेवालीपाडा या संघाने.
बरोबर निर्णय कळवलाय का नेवालीपाडा गणेश दादा? ओके, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे नवापाडा संघाला पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग करायची. नवनाथ म्हात्रे बघा प्रचंड मेहनत करत असताना नवनाथ म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत नवनाथजी म्हात्रे. हरिश्चंद्र म्हात्रे, नवनाथ म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, मारुती म्हात्रे, विनोद भोईर आणि संपूर्ण आमचा 40+ क्रिकेट संघ, पिंट्या पाटील यांचा मी उल्लेख करेल, विनोद दादा असतील आमचे, नितेश भोईर यांचा मी उल्लेख करेल. नितेश भोईर यांची प्रचंड मेहनत आणि आज सर्वांसाठी मेजवानी सुद्धा जेवणाची आपल्याला पाहायला मिळते. ज्याने आम्हाला विशेष सहकार्य केलं ते उदयजी गायकवाड साहेब तिसगाव, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. विकास गजानन म्हात्रे साहेब, राजेशजी बामा म्हात्रे, विकासजी वामन म्हात्रे, जनार्दन परशुराम म्हात्रे, प्रल्हाद परशुराम म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, श्री समर्थ एंटरप्राइजेस, मंगेश जनार्दन पाटील, सुजल शरद म्हात्रे, देवीचा पाडा, पौर्णिमा वडापाव, SS बेकर्स, भूषण भोईर, बालाजी ज्वेलर्स, बंडू शेठ पाटील, देवीचा पाडा, अजय सावंत यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था, स्वर्गीय दुर्वा मोदीराम म्हात्रे यांच्याकडनं थंड पाण्याची जार तुम्ही पाहतायत, सुभाष नाना जोशी यांच्याकडनं चषक तुम्ही पाहताय, स्वर्गीय सुनील नाना जोशी यांच्या स्मरणार्थ तुम्हाला पाहायला मिळते. चेतन वासुकीर यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. महेश उमाकांत म्हात्रे, एक दिवसाचे जेवण स्वर्गीय उमाकांत तुळशीराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर नितीन म्हात्रे, नितेश भोईर यांच्याकडनं एक दिवसाच्या जेवणाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. किशोर सदेव सुर्वे यांचे मनापासून आभार व्यक्त करू. महेश पाटील भोपर, सनी स्पोर्ट यांच्याकडून शूज तुम्ही पाहताय. सुखदेव वजे यांच्याकडनं चेंडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. अजित म्हात्रे नवापाडा यांच्याकडनं आपण पाहतोय नेटची सेवा तुम्हाला पाहायला मिळते. कृष्णा खीर नवापाडा, कृष्णादा खीर यांच्याकडनं ग्राउंड उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. रागाई केबल नेट यांच्याकडनं सुद्धा पाण्याची व्यवस्था आणि प्रमोद पाटील आणि विनोद छत्रपती म्हात्रे यांच्याकडनं आज ज्यूसची व्यवस्था आहे. सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं. कोणतीही स्पर्धा म्हटल्यानंतर सहकार्य पाहिजे. आणि आता वळूया मॅचच्या दिशेने. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 15 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. नवनाथ म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी, मधू म्हात्रे नाही आहेत मला वाटतं संघामध्ये. बरेचसे खेळाडू नाही आहेत, मधू असतील, विलास असतील. तर रमा बघा फिल्डिंग मध्ये मला वाटतं चेंजेस करतायत. नाही फ्लेक्सिबल क्रिकेटर आहेत बाळू रमा. बघा सागावची स्पर्धा जी उद्यापासून सुरू होणार होती ती उंबारलेल्या स्पर्धा होणार आहे, लक्षात घ्या. फक्त क्रीडांगण चेंज झालंय, मॅचेस चेंज झाल्या नाहीयेत, बक्षीस चेंज झालं नाहीये, फक्त क्रीडांगण चेंज झालंय. हेमंत, ती स्पर्धा उंबारलीला होईल, किंग ग्राउंड मध्ये होणार नाहीये. त्यामुळे सर्व खेळाडूंपर्यंत सूचना पोहोचणं गरजेचं आहे बाळू. आणि उंबारलीचं ग्राउंड सुद्धा बाळू चांगलं ग्राउंड आहे, तिथे नाईट स्पर्धा सुद्धा होणार आहे 15 मार्च ते 19 मार्च. अकरा बॉल 14. मंगेशला माहिती आहे आपल्या समोर एक चांगला फलंदाज आहे, सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 13 रन्स. मागच्याच मॅच मध्ये 12 बॉल 14 कोपर टीमला झाल्या नाही. गोविंद भानेने काय षटक टाकलं, त्या मॅचचं टर्निंग पॉईंट होतं. मारुती म्हात्रे यांचा मी उल्लेख करेल. बघा खेळाडू कक्षाच्या दिशेने सीमारेषेवरती तैनात आहेत. आजही इथे लेजंड्स आहेत, मात्र असं ते लेजंड स्वतःला समजत नाही कधी सीमारेषेवर तैनात आहेत, कारण की आपल्या गावची स्पर्धा आहे. हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. 2 धावा इथेही मिळतील. निलेश मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे सिंगल डबल इथे स्ट्राईक रोटेट करतायत. 11 धावा या मॅच मध्ये अजुरी करायच्या आहेत. नऊ चेंडू 11 धावांची गरज आहे. येणारे 9 चेंडू 11 धावा या मॅच मध्ये मोठा गाव संघाला करायचे आहेत, कारण शिर्डून संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. एक धाव इथे मिळाली. आता चेंडू शिल्लक आहेत 8 धावा करायचे, 10 या मॅच मध्ये. 8 खेळाडूंमध्ये सामना जिंकला आडिवली संघाने. मागचा सामना 7 खेळाडूंचा मी उल्लेख केला होता. नागाव संघाने स्पर्धा जिंकली होती या क्रीडांगणामध्ये. त्यामुळे क्रिकेट कुणामुळे थांबत नाही हे सिद्ध झालं आणि त्या आडिवली संघाने दाखवून दिलं. बरेचसे खेळाडू नव्हते, कामाविषयी नसतील, काम सुद्धा महत्वाचं आहे, जॉब महत्वाचं आहे, त्यामुळे खेळाडू नसतील.
2 धावा इथे मिळाल्यात. 7 चेंडू 8 धावांची गरज. नितेशने जो झेल टीमला अडवली टीमच्या, तो मॅचचा टर्निंग पॉइंट होता. जर ते थांबले असते नितेश तर मॅच ही थांबली असती, मॅच गमवावी लागली असती आणि तो चौकारी गेला असता. त्यामुळे फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. नितेशने चांगली फिल्डिंग केली. हा चेंडू लॉंगाच्या दिशेने घेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाहीये. प्रदीप बघा थ्रो फेकी करतायत. यष्टिरक्षक शरद आहेत आणि आता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 7 ची गरज आहे. सध्या आपण पाहिलं इंटरनॅशनल मध्ये, आपण पाहिलं ICC चॅम्पियन ट्रॉफी सुरू आहे. आता सुरुवातीलाच आपण पाहिलं तर बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही टीम्स ICC चॅम्पियन ट्रॉफीच्या बाहेर गेलेत. कारण भारताने दोन्ही सामने जिंकले. पहिले न्यूझीलंडने पहिले दोन्ही सामने जिंकले. सचिन रवींद्रचं आपण काल क्षेत्र. आणि आज ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ते बघा त्या ग्रुपमधनं कोणत्या 2 टीम क्वालिफाय होतील. भारताच्या ग्रुपमधनं तर भारत आणि न्यूझीलंड दोन्ही टीम क्वालिफाय झाल्यात सेमीसाठी. 6 चेंडूमध्ये आता 7 करायचे आहेत. नवनाथ ते मॅच जुनी जिवंत ठेवली असंच म्हणावं लागेल. सहा चेंडूमध्ये 7 करायचे आहेत. चला थोडीशी घाई करा, अजूनही भरपूर मॅचेस आहेत. कोकण टेनिस क्रिकेट लाईव्हचे सर्व आपण पाहतोय. पोलार्ड यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. जशी मॅच संपेल लगेचच नेमाली पाडा संघ आपल्याला फिल्डिंग लावायची आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा करायचे आहेत. स्ट्राईक मंगेशकडे आणि गोलंदाजी करण्यासाठी आलेत गोलंदाज प्रदीप. सागावची जी स्पर्धा होणार होती ती लक्षात घ्या, उंबारलीला होणार आहे उद्यापासून, जी 26, 27, 28. दोन धावा मिळालेत. 5 चेंडू, आता 5 धावांची गरज या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मोठागाव संघ, मोठागाव विरुद्ध देवीचा पाडा, यानंतर नेवाली पाडा विरुद्ध नवापाडा. देवीचा पाडा, नेवाली पाडा, नवापाडा असे संघ तुम्ही पाहतायत. बॅकफुटला गेले. चायनीज कट तुम्हाला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक दीप मध्ये. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केलेत. आता 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा या मॅच मध्ये करायचे. राजू मात्र तर थ्रो फेकी चांगली होती. मग मंगेशचं कौतुक व्हायला हवं, तोही वेगाने धावलाय. 4 चेंडू 3 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 1-1 रन्स क्रिकेटमध्ये महत्वाचे. राजू मात्रे थोडेसे नाराज आहेत. त्यांना खरं तर रनआउटची विकेट आली असते. त्यांना माहिती एक नवीन बॅटर मैदानात आला असता. विकेट मिळेल का? रमा थोडेशा आधीच गोल गोल फिरलेत. दिलीप मला वाटतं देत. रमा थोडेसे मागे आहेत. दिलीप होते.
3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा या मॅच मध्ये करायचे. निलेश म्हात्रेकडे स्ट्राईक आहे, ही जमेची बाजू आहे मोठा गाव संघासाठी. 3 बॉल 2 कंपल्सरी चेसिंग. कालच आम्ही पाहिलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये ज्यावेळी आम्ही समालोचन करत होतो, दातिवली आणि निजे 40 ची मॅच होती, म्हणजे त्या स्पर्धेत चेसिंग कंपल्सरी नव्हतं, त्यामुळे ती मॅच दातिवलीने जिंकली. आणि 2 धावा इथे धावून घेतल्यात आणि अखेर विजयाचं खातं उघडलंय ते मोठा गाव संघाने. हडलक देवीचा पाडा संघ मध्ये या स्पर्धेत तुम्ही सहभाग घेतला.